नमस्कार मित्रांनो, मी संकेत. तुम्हाला फॉर्म भरताना फोटो किंवा सिग्नेचर रिसाइज करताना प्रॉब्लेम जात असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर माझ्याकडे एक फोटोचे सॅम्पल आहे, त्याला मी पेंटमध्ये ओपन करून घेतो. पेंटमध्ये ओपन केल्यावर बघू शकता तुम्ही या फोटोची साईज 443 KB आहे. आपल्याला या फोटोला 50 KBच्या आत कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी रिसाइज या बटनवर क्लिक करतो, पिक्सेल या बटनवर क्लिक करतो, मेंटेन ॲस्पेक्ट रेशो या बटनावर क्लिक राहू द्या. आपल्याला या फोटोची साईज कमी करायची आहे, तर इथील व्हॅल्यू आपल्याला कमी करावं लागेल. तर मी 850 ही व्हॅल्यू एंटर करतो, Ctrl+S. तुम्ही बघू शकता या फोटोची साईज 143 KB झालेली आहे. आपल्याला या फोटोला 50 KBच्या आत कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी रिसाइज या बटनवर क्लिक करतो, पिक्सेल या बटनवर क्लिक करतो. तर इथील व्हॅल्यू आपल्याला पुन्हा कमी करावं लागेल. तर मी 350 ही व्हॅल्यू एंटर करतो, Ctrl+S. तुम्ही बघू शकता या फोटोची साईज 41 KB 41 KB झालेली आहे. तर आपल्याला या फोटोला सेव्ह करताना फाईल या ऑप्शनवर क्लिक करा, सेव्ह ॲज JPG पिक्चर. फाईलला नाव देताना कुठल्याही प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर स्पेस डॉट देऊ नका, म्हणजे तुम्हाला फोटो अपलोड करताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही. तर माझ्याकडे एक सिग्नेचरचे सॅम्पल आहे, त्याला मी पेंटमध्ये ओपन करून घेतो. पेंटमध्ये ओपन केल्यावर तुम्ही बघू शकता या सिग्नेचरची साईज 106 KB आहे. आपल्याला या सिग्नेचरला 30 KBच्या आत कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी रिसाइज या बटनवर क्लिक करतो, पिक्सेल या बटनवर क्लिक करतो. इथील व्हॅल्यू आपल्याला कमी करावं लागेल. तर मी इथे 800 ही व्हॅल्यू एंटर करतो, Ctrl+S. तुम्ही बघू शकता या सिग्नेचरची साईज एकूण 50 KB झालेली आहे. तर आपल्याला या सिग्नेचरला 30 KBच्या आत कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा रिसाइज या बटनवर क्लिक करतो, पिक्सेल या बटनवर क्लिक करतो. आपल्याला या सिग्नेचरची व्हॅल्यू कमी करायची आहे, तर मी इथील व्हॅल्यू पुन्हा कमी करतो. तुम्ही बघू शकता या सिग्नेचरची साईज 25 KB झालेली आहे. सिग्नेचरला आपण सेव्ह करताना आपण फाईल या ऑप्शनवर क्लिक करू, सेव्ह ॲज JPG पिक्चर, आणि कुठल्याही प्रकारचा स्पेस वगैरे न देता या फाईलला सेव्ह करू.